आपली मुंबई अनाकोंडा गिळायला निघालेला आहे। उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा शहांसह शिंदेंवर टीका आहे। टीका अनाकोंडावर केली की गांडुळाची औलाद उत्तर देते। गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते, गांडुळांना फणा काढायचा नसतो, असं ठाकरेंनी म्हटलंय। हक्काची मुंबई गिळायला तो अनाकोंडा बसलेला आहे। पण मला एका गोष्टीची गंमत वाटते, मी अनाकोंडा कोणाला म्हणतोय? अमित शाह। असं तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत। आता त्यानं अनाकोंडा म्हटल्यानंतर अनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे, पण अनाकोंडाने उत्तर द्यायच्या ऐवजी गांडुळाची औलाद उत्तर देते। गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते। गुलाम आहेस रे तू, तुला जे काय काम सांगितलं ते कर। दोन काय बिस्किटाचे तुकडे विकडे तोंडात फेकले जातील, खा आणि गपगुमान पडून राहा। पण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांनी फणा काढायचा नसतो। चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलंय। तर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा जोरदार टोलीबाजी केलेली आहे। मुंबईला लुटणारा रहमान डकेत कोण आहे, असा सवाल शिंदेंनी विचारला। तेव्हा आपण म्हणायचं हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं, मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसवायचं असतं? आणि आम्ही तर रस्ते धुतले, तिजोऱ्या नाही धुतल्या। बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि काही लोकांचा दिवस संपत नाही। माझं नाव घेतल्याशिवाय शशिकांतजी, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे। आमचा अजेंडा काय सांगतो? ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना, त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे। काही जणांनी तर म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही। फक्त एकच विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही। कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या सेनेला आता एक मोठा धक्का बसतोय। तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी सूत्रांची माहिती आहे। तेजस्वी घोसाळकरांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली होती। गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा। तेजस्वी घोसाळकर भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेवर संचालकपदी वर्णी लागल्यानंतरच भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती। याआधीच तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरे सेनेच्या दहिसर विधानसभा क्षेत्रातील महिला शाखेच्या प्रमुख पदाचा राजीनामा देण्यात आला होता। त्यानंतर महिनाभरात तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती। पुढच्या बातमीकडे वळूयात। मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। आज दुपारी 4 वाजता दिल्ली दौऱ्यावर ते जाणार आहेत। मृत शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट त्यांच्याकडून घेतली जाणार आहे। शौर्य पाटीलला शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली होती। दिल्लीमध्ये जरांगे काही खासदारांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। कांदिवलीमध्ये स्थानिक गुंडांच्या 2 गटामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्यस्थी केल्यानं काही गुंडांनी पोलिसांना मारहाण केली। कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर आरोपींनी हात उचलल्याचा प्रकार घडलाय। कांदिवली पश्चिमच्या एकता नगरमधील घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय। पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात आरोपींना ताब्यात घेतलंय आणि पुढची कारवाई सुरू केली आहे। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गुंडांनी पोलिसांवरच हात उचलला। पोलिसांची कॉलर पकडली। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। कांदिवली पश्चिमच्या एकता नगरमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। कांदिवलीमध्ये स्थानिक गुंडांच्या 2 गटात राडा सुरू होता।
यावेळेला पोलीस घटनास्थळी कारवाई करण्यासाठी पोहोचले, पण गुंडांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवरच हात उचलला. गुंडांकडून शिवीगाळ सुद्धा करण्यात आली. मारहाणीच्या घटनेवेळी मोठी गर्दी जमली. लोक मोबाईलवर घटनेचा व्हिडिओ काढत होते. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.